त्या ठिकाणी 9 मार्चला दीपकने जे घटना नियोजन आणि गुंतवणूक याबद्दल मार्गदर्शन केलं. तर त्याही अगोदर मी 2 सेशन अटेंड केलेले आहे. पण सर्वात महत्त्वाचे त्याचा आयुष्याच्या पूर्वाधार म्हणजे 25-30 जर मार्गदर्शन भेटलं जास्त लवकर हिंमत झाली असती. आता 50शीत आल्यानंतर थोडीशी हिंमत द्यायला जास्त वेळ सेशन अटेंड करावं लागले. अशी काहीची परिस्थिती आहे. कारण उत्कृष्ट मार्गदर्शन बाकी ठिकाणी काही गुंतवणूक करण्यापेक्षा कारण शेअर मार्केटमध्ये, कारण माझा तरी सबसेट किती लॉ ग्रॅज्युएट असो का काही असो आणि तिकडे काही आम्ही करत असलो किती विद्वान असतो तर शेअर मार्केट म्हणजे थोडंसं म्हणजे सट्टा दुसरं काय म्हणून एक प्रकारचा जुगार आहे आणि शासनमान्य जुगार आहे. एवढीच आमची म्हणजे ती एक कुवत होती, बौद्धिक कुवत होती त्या क्षेत्रातली का हा सट्टा काही आपल्याला करायचा नाही आहे. आणि एवढंच का तो गैर नसून थोडासा शासन मान्य सेवेचं त्याच्यावर संचालन आहे एवढंच एक होतं. पण त्याही पलीकडे काहीतरी SIP आणि म्युच्युअल फंड्स हे काही गॅरंटेड प्रोग्राम्स तिथे आहेत ज्याची काही दुसऱ्याची कल्पना नव्हती. आज ती या निमित्तानं आपल्याला माहीत झाली आहे. खरंच म्युच्युअल फंड्स आणि SIP शेअर मार्केट जाऊ द्या, इंट्राडे जे ट्रेडिंग आहे ते तर फार लांब ठेवा. ते तसंही आपले मार्गदर्शक दीपक सांगतोच आहे की इंट्राडे मार्केटिंगमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. पण म्युच्युअल फंड्स आणि जे लॉंग टर्म आहेत इन्शुरन्समध्ये नेमकं काय करायचं ते आपण माझ्या इन्शुरन्स पॉलिसीज काढून ठेवल्या. पण टर्म इन्शुरन्स म्हटलं तर त्याचा पत्ता नाही, मेडिकल इन्शुरन्सचा पत्ता नाही. असं आमचं अर्थ नियोजन शिकले सवरल्याचं आणि लोकांचं काय असेल त्याचं त्यांना माहिती. म्हणजे मला याचं खरंच खंत आहे की मी या क्षेत्रात आधीच त्याचा आणि बालपणचे मित्र पण त्याची तो पुण्यात नागपुरात किंवा मोप्यात आणि अशा परिस्थितीत एवढं मोठं काय आत्ता या 2 वर्षाच्या कालावधीत माहीत झालं की या क्षेत्रात दीपक काम करतो आहे. नाही तर दीपक म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर संपला विषय. आणि तो त्याच्या ठिकाणी दोघाला खूप सोशल थोडंसं अटॅचमेंट ठेवतो म्हणून तो कृषी क्षेत्रात काम करतो. पण दीपक शेअर मार्केटमध्ये काम करतो हे आता अगदी 2 वर्षातच कळलं. तर असो मी आणि पाण्यात उडी मारायचीच आहे. कारण आहे कोणाची काही हिंमत असेल त्याच्यात युक्तीची उडी मारू आणि करू. मी खरंच पुढचा प्रोग्राम मला माझी जे वारंवार अडचण असते ना वारंवार मी त्याला ते सांगतो मला प्रत्यक्षात करून दाखवू दे की कोणकोणते ऑप्शन हवे. मी ते त्याला तो सांगतो मुलीला विचार बोला ते थोडं तुम्हाला हे सांग कारण डेअरिंग आपल्याला समोरच्या प्रशिक्षण आपल्याला द्यायचं आहे. त्यांची हिंमत वाढवायची आहे. त्यांनी पैसे कसे कारण जे माझं मत आहे ते बहुतांशी आपल्या लोकांचं मत आहे की हा एक रेकग्नाइज जुगार स्पेक्युलेशन आहे, रेकग्नाइज जुगार आहे म्हणून त्याच्या अलिप्त राहा. आता जे पवारने सांगितलं त्याप्रमाणे हीच मानसिकता बऱ्याच लोकांची आहे. आणि मुंबईत BSCची ते बिल्डिंग बघायचो त्याच्यावर ते ब्रात दिसायचा आणि मग पेपरमध्ये वगैरे वाचायचो. ते मुंबई पुरतच मर्यादित आहे आणि बाकी क्षेत्रात काही शेअर मार्केटमध्ये काही चालत नाही असं काहीसा एक विश्वास आतापर्यंत होता. पण आता तळागाळापर्यंत आणि आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक न केल्यामुळे किती मागे राहिलो याचा आता आपल्याला पश्चाताप करायची वेळ आहे. पण काही हरकत नाही. जसं तू मगाशी सांगितलं त्या पण तो मसाला प्रॉडक्ट झाला KFC KFC 65 वर्षी जागा झाला. आपलं तर 50शीच चालू आहे. म्हणजे मला 15 वर्ष अजून खेळायला मोकळा होती. त्याची मला आता पुन्हा पुढच्या प्रोग्रामसाठी आणि याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा. दीपकला त्यासाठी परत कौतुक एक प्रकारे आणि मी या ठिकाणी थांबतो आणि नक्की करेन नक्की